Okay, so this is how we have seen the oxyacetylene gas welding and different types of flames in it. Clear? Now we will go ahead with next type of welding, that is resistance spot welding. पुढचा प्रकार आपण कुठला बघणार आहे? रेजिस्टन्स वेल्डिंग. आता हे काय भानगड आहे? तर रेजिस्टन्स म्हणजे काय? व्हॉट डू यू थिंक? व्हॉट इज मीन बाय रेजिस्टन्स? काय वाटतंय? Have you heard it? What is the significance of resistance? Resistance चा significance म्हणजे resistance काय करतो? काय करतो resistance? What it does? Opposition to current. Okay, current ला अपोज करतो, current ला विरोध करतो. बरोबर. पुढे करंटचा फ्लो रिड्यूस करतो. काय होतं? काय करतो रेजिस्टन्स? करंट फ्लो ला अपोज करतो. बरोबर. अजून रिड्यूस करतो. काय करतो? करंटचा फ्लो रिड्यूस करतो. करंटचा फ्लो रिड्यूस करतो. बर, पुढे काय होतं? काय नक्की त्याच्यामुळे? रेजिस्टन्स मुळे काय होतं? हीट जनरेट होते. हीट जनरेट होते. रेजिस्टन्सचं काम काय आहे? कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू हीट एनर्जी. रेजिस्टन्स कन्वर्ट electrical energy into heat energy. This is the major role of resistor. हे रेजिस्टरचा किंवा रेजिस्टन्सचा मेजर रोल आहे. कुठला? कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू हीट एनर्जी. इलेक्ट्रिकलचं हीट एनर्जी मध्ये कन्वर्जन करतो. क्लियर? नाउ लेट अस विल सी स्पॉट. स्पॉट म्हणजे काय असेल? What may mean by spot? Spot means spot means spot means वेल्डिंग करायचं. काय म्हणता शुभम? एका एंडला वेल्डिंग करायचं. स्पॉट मीन्स सिंगल पॉइंट. एका पॉइंटला. स्पॉट मीन्स सिंगल पॉइंट. आय मेन्शन्ड है ना. पॉइंट मीन्स स्पॉट मीन्स सिंगल पॉइंट. एका ठिकाणी एका पॉइंटला. ठीक आहे. आणि वेल्डिंग मीन्स जॉइनिंग. Okay, so now what I will say, resistance spot welding, it is a pressure welding. हा कुठल्या प्रकारचा आहे? तर हा प्रेशर आहे. और प्रेशर वेल्डिंग और त्याचं दुसरं नाव आहे प्लास्टिक वेल्डिंग. प्रेशर वेल्डिंग और प्लास्टिक वेल्डिंग. आता प्लास्टिक वेल्डिंग म्हणजे काय? तर बघा इथं दिसतंय आपल्याला रेजिस्टन्स हा शब्द आलेला आहे. रेजिस्टन्स काय करतो? इलेक्ट्रिकल एनर्जी टू हीट एनर्जी मध्ये कन्वर्जन करतो. मग आपण काय करणार आहे की या वेल्डिंग मध्ये हीट वापरणार आहे. एवढं क्लिअर झालं. हीट वापरून आपण काय करणार आहे? तर वी आर नॉट गोइंग टू मेल्ट इट. वी आर नॉट गोइंग टू मेल्ट द पार्ट्स. जसे की आपण आर्क वेल्डिंग मध्ये, गॅस वेल्डिंग मध्ये जे पार्ट्स आपल्याला जॉईन करायचे ते पार्ट्स आपण काय केले? मेल्ट केले. त्याच्यामुळे त्या वेल्डिंगच्या प्रकाराला म्हटलं होतं आपण फ्युजन वेल्डिंग. त्या वेल्डिंगच्या प्रकाराला आपण काय म्हटलं होतं? फ्युजन वेल्डिंग. सो दिस इज नॉन फ्युजन वेल्डिंग. म्हणजे इथं हीट तर करायचं आहे, हिटिंग तर करायचंच आहे, बट ऍट द सेम टाइम आपण त्याला मेल्ट करणार नाही आहोत. वी आर नॉट गोइंग टू मेल्ट इट. आपण त्याला फक्त हीट करणार आहे. कुठपर्यंत हीट करणार आहे? टिल इट रिचेस दी प्लास्टिक झोन. तो जोपर्यंत प्लास्टिक झोन मध्ये जात नाही तोपर्यंत आपण त्याला हीट करणार आहे. आता प्लास्टिक झोन म्हणजे काय? प्लास्टिक झोन म्हणजे काय? तर इफ वी विल मेक एनी डिफॉर्मेशन ओव्हर इट, the deformation will remain permanent. Clear? म्हणजे काय? बघूया. सपोज एक असा ब्लॉक आहे.
हा एक ब्लॉक आहे. जर मी या ब्लॉकवरती वरून प्रेशर अप्लाय केलं, या ब्लॉकवर मी वरून जर प्रेशर अप्लाय केलं तर काय व्हायला पाहिजे, तर हा ब्लॉक शेप चेंज करायला पाहिजे, त्याचा शेप असा व्हायला पाहिजे. बरोबर आहे का? असाच होईल ना? बरोबर आहे का? Yes. इकडचे Yes. डायमेन्शन वाढतील, इकडचे Yes. डायमेन्शन कमी होतील. का बरं? कारण आपण वरून प्रेशर अप्लाय केलाय है ना. सो वन्स विल अप्लाय द प्रेशर देन इट शुड डिफॉर्म इन दिस वे. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, दिस डिफॉर्मेशन शुड रिमेन परमनंट आफ्टर रिमूव्हल ऑफ दिस फोर्स. म्हणजे मी जरी इथला फोर्स काढून टाकला तरी हा जो नंतर मिळालेला शेप आहे ना, हा शेप राहिला पाहिजे. दिस शेप मस्ट रिमेन परमनंट. then only then we can call it as a plastic. तरच आपण त्याला काय म्हणणार आहे, प्लास्टिक स्टेट म्हणणार आहे. प्लास्टिक स्टेट मीन्स वी विल रिटेन दी परमनंट डिफॉर्मेशन. एकदा का डिफॉर्मेशन झालं की ते डिफॉर्मेशन काय झालं पाहिजे, रिटेन झालं पाहिजे. त्याला म्हणायचं प्लास्टिसिटी. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ एव्हरी मेटल. ही प्रत्येक मेटलची एक प्रॉपर्टी आहे. क्लिअर? तर ह्याला म्हणायचं प्रेशर वेल्डिंग. प्रेशर वेल्डिंगचं मी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं, आय गेस मला आठवतंय. असं कुठलं एक्झाम्पल दिलं माहिती का? दिवाळीमध्ये आपण ज्या लाडूच्या पिशव्या पॅक करतो कॅरी बॅग मेणबत्तीवरती, दॅट इज वन टाइप ऑफ प्रेशर वेल्डिंग. ते एक प्रकारचं प्रेशर वेल्डिंग. आठवतं ना मी तुम्हाला सांगितलं होतं? Yes, Yes, sir. sir. Then also I told you the example of milk bags. म्हणजे दुधाच्या ज्या पिशव्या असतात, त्या दुधाच्या पिशव्या पण कशा पॅक केल्या जातात. एक मशीन असते पॅकिंगची है ना, वरून त्याला लिव्हर असतो. ते बरोबर 2 स्ट्रिप्सच्या मध्ये पकडतात, तेवढाच भाग हीट होतो. आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय करतो, तिथे आपल्याला जॉईंट मिळतो. क्लिअर? तर तसं आहे हे काय म्हणतात त्याला, तसं आहे हे प्रेशर वेल्डिंग किंवा रेजिस्टन्स स्पॉट वेल्डिंग. ओके, सो लेट अस वी विल सी इट्स व्हिडिओ, ए शॉर्ट व्हिडिओ, अँड देन आय विल गो फॉर डिटेल्ड एक्सप्लेनेशन. पहिल्यांदा आपण याचा एक छोटासा व्हिडिओ बघूयात, त्याच्यानंतर मी त्याचं तुम्हाला डिटेल्ड एक्सप्लेनेशन देतो. ओके, हा काय असतो, तर ह्याच्यामध्ये व्होल्टेज कमी असतं आणि करंट खूप जास्त असतं. ही एक मशीन आहे. इथं एक इलेक्ट्रोड, इथं दुसरा इलेक्ट्रोड, हे असे 2 इलेक्ट्रोड्स असतात. ठीक आहे, हे 2 इलेक्ट्रोड आणि ह्या 2 काय आहेत, ह्या 2 प्लेट्स आहेत. ह्या 2 वेगवेगळ्या प्लेट्स आहेत ज्या आपल्याला जोडायच्या आहेत. क्लिअर? हे डिसएडव्हान्टेज होतं आर्क वेल्डिंगचं. हे आर्क वेल्डिंगचं काय होतं, डिसएडव्हान्टेज होतं. काय होतं की जर ह्या थिन प्लेट्स आपण आर्क वेल्ड करायला गेलो तर त्या काय होतात, मेल्ट होऊन निघून जातात. क्लिअर? त्या प्लेट्स मेल्ट होऊन निघून जातात. इट वॉज द डिसएडव्हान्टेज ऑफ आर्क वेल्डिंग. हे दिस इज द ऍडव्हान्टेज ऑफ दिस वेल्डिंग, स्पॉट वेल्डिंग. ह्या 2 थिन प्लेट्स आहेत, पातळ पत्रे आहेत, ते आपल्याला जोडायचे. मग ते आर्क वेल्डिंग कसे जोडले जातात ते दाखवलंय. इथं 2 इलेक्ट्रोड्स आहेत. फर्स्ट इलेक्ट्रोड, सेकंड इलेक्ट्रोड. दी बोथ इलेक्ट्रोड्स आर मेड अप ऑफ कॉपर. हे दोन्ही इलेक्ट्रोड्स हे कॉपरचे आहेत. बघा काय झालं, हा इलेक्ट्रोड पुढे सरकला, हा स्टेशनरी आहे. हा पुढे सरकला, हा स्टेशनरी आहे. आता काय करतो आपण, दोन्ही मधून आपण करंट पास करणार आहे. क्लिअर? हा पण इलेक्ट्रोड आहे, हा पण इलेक्ट्रोड आहे. हा करंट पासिंग सुरू झालं. हा एक इलेक्ट्रोड, हा दुसरा इलेक्ट्रोड. आणि ज्या मधल्या प्लेट्स आहेत, ह्या मधल्या प्लेट्स ह्या कंपल्सरी मेटलच्याच असल्या पाहिजेत. नॉन मेटल प्लेट्स घ्यायच्या नाहीत. नॉन मेटल प्लेट्स जॉईन करता येत नाही. क्लिअर? या मेटल प्लेट्स आहेत. मेटल प्लेट्स मीन्स मेटल इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेटल कसं असतं, इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर असतो. बरोबर आहे का? Whatever I am saying, is it correct? Yes. Yes, Yes, sir. sir. Metals are good conductors of electricity. मग काय, तर हे गुड कंडक्टर आहेत म्हणजे ह्याचा रेजिस्टन्स कसा आहे हो, जास्त आहे का कमी आहे? Low. लो रेजिस्टन्स. क्लिअर? सो दीज मेटल प्लेट्स ऑफर व्हेरी व्हेरी लो रेजिस्टन्स. ह्यांचा रेजिस्टन्स खूप कमी आहे. मग जर मला जास्त हीट जनरेट करायची असेल तर मला काय करावं लागेल? Increase the resistance. रेजिस्टन्स आपण वाढवू शकत नाही, कारण काय, ते मेटलचे आहेत. मग काय करायचं? Increasing current. हा, व्हेरी एक्झॅक्टली करेक्ट आन्सर. आपल्याला काय करावं लागतं, मग इथं करंट वाढवावा लागतो. सो दिस रेजिस्टन्स स्पॉट वेल्डिंग प्रोव्हाइड द करंट मोर दॅन 3000 अँपियर्स. आपण ह्या प्लेट्स मधून 3000 अँपियर्स पेक्षा जास्त करंट पास करतो. गेटिंग इट? का? कारण इथं रेजिस्टन्स फार फार कमी आहे, निग्लिजिबल रेजिस्टन्स आहे. अँड द हीट जनरेटेड डिपेंड्स ऑन 2 फॅक्टर्स.
The first one is, पहिला फॅक्टर असतो अमाऊंट ऑफ रेजिस्टन्स ऑफर्ड आणि दुसरा फॅक्टर असतो अमाऊंट ऑफ करंट पास्ट. क्लिअर. मग जर आपण रेजिस्टन्स जास्त देऊ शकत नसू तर आपण काय करायचं, आपण करंट वाढवायचा. क्लिअर. तर या पार्ट मधून करंट जाणार. करंट गेल्यामुळे इथल्या भागामध्ये हीट जनरेट होते, एवढ्याच भागामध्ये. क्लिअर. मग काय केलं बघा आता, हॅव यू सीन द प्रोसेस नाउ. आता काय होतंय बघा बरं का, करंट पास व्हायला लागलाय. करंट पास झाल्यामुळे एवढ्या भागात हीट जनरेट झाली, एवढाच भाग गरम झाला. हा बाजूचा भाग गरम झाला नाही, फक्त एवढा भाग गरम झाला. आता काय केलं बघा, आता इकडून प्रेशर अप्लाय केलं, बघितलं का तुम्ही. इथला पार्ट गरम झाल्यानंतर काय केलं जातं, हा स्टेशनरीचा आहे, प्लेट्स पण स्टेशनरी आहेत. हा इलेक्ट्रोड जो आहे, ह्या इलेक्ट्रोडला इकडं फोर्स केलं गेलं, प्रेशर अप्लाय केलं गेलं. क्लिअर. म्हणजे आपण दोन कामं केली. पहिलं काम केलं, वी जनरेटेड हीट हिअर अँड वी मेड इट टू एंटर इनटू प्लास्टिक झोन. आपण याच्यामध्ये हीट जनरेट करून याला प्लास्टिक झोन मध्ये पाठवलं. द फर्स्ट थिंग विच वी डिड. सेकंड थिंग विच वी डिड इज वी अप्लाइड द प्रेशर. त्याच्यामुळे याला प्लास्टिक वेल्डिंग पण नाव आहे आणि प्रेशर वेल्डिंग पण नाव आहे. हे प्रेशर अप्लाय करणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रेशर अप्लाय केलं नाही तर वेल्ड होणार नाही. जर तुम्ही ह्याला प्लास्टिक झोन मध्ये नेलं नाही तर वेल्ड होणार नाही. सो बोथ थिंग्स आर व्हेरी व्हेरी इसेन्शियल. ओके. सो इथं तो आपल्याला जॉईंट मिळतो. नक्की आतमध्ये काय झालं बघा. त्यांनी काय केलं, त्यांनी प्लेट काढली आणि त्या प्लेट मध्ये नक्की काय होतं ते दाखवलं. क्लिअर. तर हे असा फोर्स अप्लाय झालेला असतो आणि असं डिफॉर्म झालेला असतो. इथं ह्या दोन प्लेट्स आहेत, ही वरची ही खालची, आणि ह्यांच्यामध्ये एवढ्या भागामध्ये आपल्याला जॉईंट मिळाला. एवढा जॉईंट आहे बरं का, एवढा. हा कलर आहे की नाही, हा जॉईंट आहे. ही वरची प्लेट, खालची प्लेट आणि इथं मध्ये हा जॉईंट. हा तुमचा एसी करंट, सिंगल फेज साइन वेव्ह, प्लस मायनस 0. अशी ह्याला सायकल म्हणते. पॉवर अप पॉवर डाऊन, असं त्याच्यातून करंट पास होणार आहे दोन इलेक्ट्रोड्स मधून. आता 3 फेज कसा असतो सप्लाय, तो सिंगल फेज सप्लाय दाखवला बरं का. आता हे 3 फेज सप्लाय कसा असतो दाखवतात. एक फेज इथून चालू झाली, दुसरी फेज इथून चालू झाली, तिसरी फेज इथून चालू झाली. हा AC टू DC कन्वर्जन. AC करंट इज कन्वर्टेड इनटू डायरेक्ट करंट आणि हा डायरेक्ट करंट याच्यातून पास केला जातो. कंटिन्युअस स्पॉट वेल्डिंग केलं जाते कार्स मध्ये. What is the issue? He has the actual machine. Clear. This guy is what showing you the actual machine. How actual machine works. Clear. The machine which is generally used, the spot welding, resistance spot welding. हे दोन इलेक्ट्रोड्स, हा वरचा इलेक्ट्रोड, हा खालचा इलेक्ट्रोड, कॉपर इलेक्ट्रोड्स आहेत. इथून आपण सप्लाय दिलाय. हा AC सप्लाय ह्याच्या आतमध्ये जातो. ह्याच्या आतमध्ये AC सप्लायचं कन्वर्जन होणार DC सप्लाय मध्ये.
क्लिअर. ह्या डीसी सप्लाय मधून एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. इथं पेडल आहे बघा खाली. हा पेडल प्रेस केला की काय होतोय, वरचा इलेक्ट्रोड हा खाली प्रेस होतोय. ठीक आहे. खालचा इलेक्ट्रोड कसा आहे, स्टेशनरी आहे आणि फक्त वरचा इलेक्ट्रोड मूव्ह होतोय. ओके, दिस वे. मग आता वेल्डिंग कसं करायचं आहे, तर वेल्डिंग फार सोपं करायचं बघा. सो नाउ ही हॅज शोन वेल्डिंग ऑल्सो. सी, नाउ ही स्टार्टेड इट. त्यांनी हातामध्ये ग्लोव्स घातले पहिल्यांदा. ग्लोव्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर त्यांनी काय केलं, त्यांनी इथं 2 मेटल प्लेट्स ठेवल्यात. त्या मेटल प्लेट्स घेतल्या ज्या त्यांना जॉईन करायच्या आहेत. क्लिअर. त्यांनी त्या मेटल प्लेट्स घेतल्या. आता इथं त्या वेल्ड करणार त्या मेटल प्लेट्सला. Can you see the sparks? है ना? Sparks are getting generated. Clear? So means the current is passing. आता मला तुम्ही सांगा, ह्याचे काही ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आपण डिस्कस करूयात आता. तुम्हाला काय वाटतंय, किंवा तुम्हाला याच्याकडे बघून काही प्रश्न पडतोय का? What you think? Imagine a bit. Start your imagination over this machine, and you tell me. Do you face any what do we call? तुम्हाला काय याच्यामध्ये डाऊट, काही प्रेशर, काही टेन्शन वाटतंय का? काही चूक, बाबा असं कसं काय असू शकतंय, असं कसं काय होतंय, किंवा असं होईल का, तसं होईल का, किंवा ह्याचे लिमिटेशन आहे. डू यू थिंक एनिथिंग अबाउट दिस मशीन? एनीवन? कुणालाच डाऊट नाही काय? अवघड आहे सर. मेटल आर्क वेल्डिंग पण ह्याच वर्क करते ना, मग ह्याचा उपयोग काय? मेटल आर्क वेल्डिंग आणि ह्याच्यामध्ये फरक पाहिला काय, ते फ्युजन आहे. त्याच्यामध्ये काय होतंय, मेल्टिंग होतंय. ह्याच्यामध्ये मेल्टिंग होत नाही. त्याच्यामध्ये फिलर मेटल होतं, त्याच्यामध्ये फिलर मेटल नाहीये, आहे की नाही. त्याच्यामध्ये स्मोक होता, धूर होता. त्याच्यामध्ये स्मोक, धूर नाहीये. नो स्मोक, आहे की नाही. सो हिअर नो स्मोक, तिथं स्मोक होता. तो आता एक पॉइंट आला, तो कुठल्या पण अँगलला वेल्डिंग करत होता. यानं कुठल्या पण अँगलला वेल्डिंग शक्य आहे का? नाही. याचे लो थिकनेस प्लेट इझिली वेल्ड करतोय हा. आता त्यांच्या हातामध्ये किती थिन प्लेट होती, किती पातळ पत्रा होता. इट वॉज नियर अबाउट 1 to 2 mm थिक. 1 ते 2 mm थिकनेसचा पत्रा होता. स्टील वी कुड वेल्ड बाय युझिंग दिस. तो पत्रा देखील आपण यानं वेल्ड करू शकलो. बट by using arc welding we cannot weld the thin plates less than 5 mm. 5 mm पेक्षा कमी थिकनेस असलेल्या प्लेट्स आपण आर्क वेल्डिंग वेल्ड करू शकत नाही. दिस कॅन इझिली वेल्ड दोज. आता ह्याचं डिसएडव्हान्टेज काय आहे, मॅक्सिमम किती थिकनेस हो, मॅक्सिमम एवढा थिकनेस वेल्ड करता येतोय. मॅक्सिमम एवढा थिकनेस. याच्यापेक्षा जास्त थिकनेसची प्लेट इथे वेल्ड करता येईल का? येईल का? आता माझं एवढा थिकनेस प्लेट आहे, ही एक प्लेट आहे, दुसरी प्लेट आहे. मला वेल्ड करता येईल का? नाही. आय कॅनॉट, बिकॉज आय कॅनॉट होल्ड दोज हिअर. मला तर इथे होल्डच करता येत नाही. आय कॅन होल्ड मॅक्सिमम दिस मच थिक प्लेट. मी मॅक्सिमम एवढ्या थिकनेसची प्लेट इथे वेल्ड करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त थिकनेस याच्यात बसूच शकत नाही. दिस इज द फर्स्ट फोरमोस्ट डिसएडव्हान्टेज ऑफ दिस स्पॉट वेल्डिंग. सेकंड, तुम्हाला असं वाटत नाही का, सर यांनी इथं ह्या मेटलच्या प्लेट्स आहेत, क्लिअर, त्या मेटलच्या प्लेट्स या माणसानी आपल्या हातामध्ये धरल्या होत्या सर. तेच म्हणणार होतो. हा, त्यांनी हातामध्ये धरल्या होत्या ह्या प्लेट्स. मग त्यांना करंट बसत नाही का? कारण तुम्ही तर म्हणताय 3000 एम्पियरचा करंट पास होतोय. मग याला करंट बसत नाही का या माणसाला? त्यांनी हातात ग्लोव्स घातले होते. ग्लोव्स घातले होते म्हणून काय झालं? ग्लोव्स मधून बसू शकतो, किंवा ग्लोव्स काढून पण ऑपरेशन करतात काही जण. Many people who carry out this operation without gloves as well. Without gloves पण ते ऑपरेशन करतात. मग करंट बसत नाही का तो? तर नाही बसत. का बसत नाही सर? कारण करंटचा एक रूल आहे. काय रूल आहे करंटचा? करंट ऑलवेज टेक्स द शॉर्टेस्ट पाथ. Current always take the shortest path. Shortest pathच मीनिंग आहे लो
रेजिस्टन्स पाथ, लो रेजिस्टन्स पाथ किंवा शॉर्टेस्ट पाथ. आता काय होतं बघा, इथं ज्यावेळेस आपण याला पकडतोय आपल्या शरीराचा रेजिस्टन्स जास्त आहे. रिमेंबर, अवर बॉडी ऑफर्स ए हाय रेजिस्टन्स. त्याच्यामुळे आपल्याला जोरात करंट बसतो. आपल्याला करंट जोरात का बसतो? कारण आपल्या शरीराचा रेजिस्टन्स खूप जास्त आहे. अवर बॉडी ऑफर्स व्हेरी हाय रेजिस्टन्स. In comparison with that, these plates offer very low resistance, negligible resistance offer करतात. आणि होतंय काय, इथं पॉझिटिव्ह आहे इथं निगेटिव्ह आहे, सरळ जायला मिळतंय त्याला डायरेक्ट खाली. त्याला इथून तो इथं येणार, इथून आपल्या बॉडीत येऊन इथून परत ग्राउंडला जाणार नाही. दिस इज द लॉंगेस्ट पाथ. करंट विल नॉट टेक. करंट विल टेक दिस शॉर्टेस्ट पाथ. इथल्या इथं लगेच ग्राउंड आहे, इथं त्याला लगेच ग्राउंड आहे, इकडं त्याला जायला वेळच नाही. गेटिंग इट? करंटला इकडं तुमच्याकडे यायला वेळच नाही. का बरं वेळ नाही? त्याला इथंच ग्राउंड आहे लगेच. इथं पॉइंट आहे आणि इथं ग्राउंड आहे, संपलं. सो दिस इज हाऊ इट गेट्स व्हेरी शॉर्टर पाथ, लो रेजिस्टन्स पाथ. त्याच्यामुळं आपल्याला इथं करंट बसत नाही. Remember, though we are running at 3000 ampere current, we will not get shock because we offer a resistance, and current take always the low resistance path, and this part offers minimal resistance, agdi negligible resistance. Because first thing, these two are copper, ha copper hai, ha copper hai. Second thing, these plates are of metal, ya doni plates are metal चे, and metals offer very low resistance. Clear? That is why we do not get the current, we do not get the shock. ओके, आता ह्याचं ऍप्लिकेशन कुठलं माहिती का? दाखवतो तुम्हाला. फार मोठं ऍप्लिकेशन आहे ह्याचं, फार मोठं ऍप्लिकेशन. These all robots are carrying out this spot welding. This is BMW shop, BMW workshop, car body manufacturing workshop. हे सगळे जण काय करतात? हे सगळे जण स्पॉट वेल्डिंग करतात. सी, इथं त्याचे इलेक्ट्रोड्स आहेत दोन, इथं एक, इथं एक, आणि हा स्पॉट वेल्डिंग करणार आहे. See, two electrodes, and he is giving this spot here. Huh? Getting it? So these are the robotics. Can you see why people say industrial revolution, automation has reduced the jobs? इथं कुठेतरी माणूस दिसतोय का तुम्हाला? Do you find any human? Getting it? Only 4-5 operators run this entire plant. मोजून एक 4-5 ऑपरेटर्स असतात जे अख्खा प्लांट रन करतात. Getting it? So human interference is not required. पण जे 4-5 ऑपरेटर्स आहेत ते किती पेमेंट घेत असतील? Just think. Getting it? Because those 4-5 people are running entire plant. This entire means unit, you can say, not plant. This entire unit of spot welding. Clear? No human you will find. No human interference. 100% automation. किती जणांच्या नोकऱ्या गेल्या असतील विचार करा. जर हे रोबोट्स नसते तर इथे किती माणसं लागली असती? How many people would have worked?
सर माईक बंद आहे तुमचं. Okay, sorry. So what I was telling is, instead of watching those nonsense songs and nonsense movies on your mobile, keep watching such things. Keep watching the informative videos. Clear? Informative videos what ऐकत चला. Informative videos बघत चला तुम्ही. Clear? So that will become helpful for you. ते तुम्हाला helpful होईल, मदत करेल. Getting it? See how many robots are working. Clear? And they can work 24 hours. ते 24 तास काम करू शकतात. Humans cannot work 24 hours. So humans can work maximum 8, 10. Enough. After 10 hours, no, you cannot work. But these machines can work 24 hours. Get it? So this is how, see, car body. This entire car body is manufactured by robots. Clear? It is entirely manufactured and it got dispatched. So this is done by only robots. This is what I'm telling. So keep on watching such videos. That will be helpful for you. तुम्हाला मदत करेल नक्कीच. Okay, so this we have covered resistance spot welding. Okay, so this is how AC supply. So we are going to convert it into DC supply. So this is a step down transformer. Ha step down transformer आहे. What do you mean by step down transformer is it decreases the voltage and increases the current. Clear? Step down चा अर्थ लक्षात घ्या. Step down. डाउन करतो तो. काय डाउन करतो? The step down transformer decreases the voltage, increases the current. ओके, ह्याचं मेकॅनिझम जे आपण बघितलं की इथला रॉड अप्लाय, इथं आपण ते पेडल अप्लाय केल्यानंतर हा खाली कसा काय येतो, तर इथं असं मेकॅनिझम असतं बघा. हा रॉड इथं आपण हा इथं प्रेस केला की हा वरती जातो. हा वरती गेल्यामुळे इथं हिंज आहे. हा वरती गेल्यामुळे हा खाली येतो. ओके, अशा प्रकारचं हे याचं सिंपल मेकॅनिझम आहे. Okay, so these are the work plates which we want to weld together. So these are the copper electrodes. So we will apply pressure from top. This is secondary arm which is stationary. हा खालचा secondary arm आहे तो कसा आहे, स्टेशनरी आहे. Always remember, दोन्ही साइडनी प्रेस होत नाही, एक स्टेशनरी असतो आणि दुसरा फक्त मूव होतो. Okay, so these are the steps they have given. The first step, hold these three tight. Which are three? First electrode, plates to be joined, second electrode. ह्या तिघांना टाइट पकडा. Then pass the current, the high current 3000 to 10,000 ampere ह्याच्यातून पास करायचा. करंट पास झाल्यानंतर प्रेशर अप्लाय करायचं. See, P is written here, this pressure. So apply the pressure. Then apply, after application process, remove the pressure. So you will get a nugget. इथं याला nugget पण म्हणतात. So small joint. Clear? This way you will get a spot weld. So these are the advantages of spot weld. Spot welding is quick and easy. We have seen it, very quick. Within 5 seconds you get a joint. 5 सेकंदामध्ये आपल्याला जॉईंट मिळतो. There is no need to use any fluxes or filler metal. फिलर मेटल लागत नाही, फ्लक्स लागत नाही. फ्लक्स म्हणजे काय माहिती का, ते आपण कोटिंग केलं होतं का नाही इलेक्ट्रोडला, जे धूर तयार करत होतं, स्मोक तयार करत होतं, दॅट इज अ फ्लक्स. सो हिअर दॅट फ्लक्स इज नॉट रिक्वायर्ड. नो फिलर मेटल इज रिक्वायर्ड. फिलर मेटल म्हणजे तो इलेक्ट्रोड होता का नाही, तो मेल्ट होत होता आणि आतमध्ये जात होता मेल्ट होऊन, त्याला फिलर मेटल म्हटलं जातं. तो फिलर मेटल लागत नाही. देयर इज नो डेंजरस ओपन फ्लेम. गॅस वेल्डिंग मध्ये कशी ओपन फ्लेम होती है ना, इट वॉज हजार्डस. इथे तशी ओपन फ्लेम नाहीये. स्पॉट वेल्डिंग कॅन बी परफॉर्म्ड विदाउट एनी स्पेशल स्किल. ह्याच्यामध्ये स्किल लागतच नाही, तुम्हाला प्लेट्स घ्यायच्या, करायच्या, संपले. क्लियर? ऑटोमेटेड मशीन्स कॅन स्पॉट वेल्ड इन फॅक्टरीज टू स्पीड अप प्रोडक्शन. So this we have seen with the video. हे आपण आता व्हिडिओ बघितलं. ऑटोमेटेड मशीन्स. स्पॉट वेल्डिंग कॅन बी युज्ड टू जॉइन मेनी डिफरंट मेटल्स. वेगवेगळे मेटल्स जॉइन करता येतात त्याला. आपण काय जॉइन करता येतात? मेटल्स, बरं का, मेटल्स. इट इज कंपल्सरी. The electrodes, आता हे काय, त्याचे डिसएडव्हांटेजेस काय? The electrodes have to be able to reach both sides of the pieces. जो आपण मागाशी डिसएडव्हांटेज बघितला का नाही, कुठला, की किती लेंथ, मॅक्सिमम किती लेंथ आपण त्याच्यात पकडू शकतो, है ना. दॅट इज दिस, है ना, की इलेक्ट्रोड्स हॅव टू एबल टू रीच बोथ साइड्स ऑफ पीसेस. दोन्ही साइडला इलेक्ट्रोड पोहोचला पाहिजे, म्हणजे लिमिटेड थिकनेस. ए पर्टिक्युलर स्पॉट वेल्डिंग मशीन विल बी एबल टू होल्ड ओनली ए सर्टन थिकनेस, ठराविक थिकनेसच. The electrodes are to be adjusted. There will be only a limited amount of movement in most electrode holders. Limited amount of movement. The size and shapes of the electrodes will determine size and strength of the weld. इलेक्ट्रोडची साइज काय ठरवणार? वेल्डची म्हणजे जॉइंटची स्ट्रेंथ. The joint forms only at the spot where the electrodes are in contact with the metal. If the current is not strong enough, जर आपण करंट कमी पाठवला,
तर कमी हीट जनरेट होईल. देन मेटल किंवा जर आपण ते व्यवस्थित पकडले नाहीत, व्यवस्थित फोर्स अप्लाय केला नाही, तर स्पॉट वेल्ड कसा होतो, वीक होतो. ठीक आहे. wrapping or loss of fatigue strength can occur around the point where metal has been spot welded. म्हणजे जिथं आपण स्पॉट दिलाय ना तेवढा भाग वीक होतो, तेवढा भाग काय होतो, वीक होतो आणि असा सुरकुतल्यासारखा होतो. wrapping म्हणजे काय, असा कॉम्प्रेस झाल्यासारखा, तेवढा भाग कॉम्प्रेस झाल्यासारखा होतो आणि तिथं वेक होतो, जरा वीकनेस येतो त्या भागामध्ये. Okay, so applications used in automobile manufacturing industry, we have seen its video, and welding straps to nickel cadmium or nickel metal hydride cells in order to make batteries. जिथे बॅटरी करतात त्या बॅटरीज तयार करताना हे दोन मेटल्स वेगवेगळे आहेत ते जॉईन करण्यासाठी. used in the orthodontist clinic when resizing metal molar bonds. I don't know this. I don't know what is this. Clearly, I'm telling. So we will remove it, or I will tell it tomorrow what it is exactly. Okay. So I also don't know. In welding tanks, utensils like bucket, etc. Buckets तयार करणे, टाक्या तयार करणे, त्याच्यामध्ये हा स्पॉट वेल्ड केला जातो. क्लिअर. बकेट्स किंवा टाक्या ते आपल्या ह्या व्हिडिओ मध्ये होतं, त्यांनी दाखवलं होतं. This guy had shown the application what he has manufactured using spot weld. So this guy has made one product. Can you see? This is the product which is made up of spot weld. हा product spot weld ने तयार केला. Clear? पातळ पत्रे अशी जोडून जोडून अशा प्रकारचा शेप तयार केलेला आहे. Clear? So he has manufactured this by giving the spot welds. So such a shape, such different utensils. Utensils म्हणजे भांडी. Utensils म्हणजे भांडी. Utensils like buckets, etc. Okay, got it? Spot welding is very simple. So this is how we have covered three types of weldings. Which three types of weldings? Arc welding, त्याच्यानंतर gas welding, त्याच्यानंतर resistance spot welding. We have covered these three types of weldings. Now you tell me guys, next point which we are going to move is the soldering. Have you heard of this word soldering? Soldering हा शब्द ऐकलाय का? Yes, कुठे बघितलं? Yes, sir. Metal I solder. केलंय का तुम्ही सोल्डर? हा, काय काय करतात सांगा बरं सोल्डरिंग मध्ये? तापवते ते पहिल्यांदा, बरोबर, गरम करतात. परत दुसरी एक तार असते काहीतरी त्याची रोधक टाकण्यास. बर. हा, बघा इथं आहे त्यांनी केलंय बघा. बघूयात आपण. हे कोण आले का मधूनच? Can you see this guy is what do you think, what will be his age? I don't know, but what do you guess? Just guess. I also don't know. I don't know this guy. He may be of your age only. तुमच्याच एजचा आहे तो साधारण. Maximum 1 or 2 years more than you. So he has prepared his technical video. He has uploaded on YouTube. And see how many views he has. How many views? Can you see? 5,07,010 views. 5 lakh views he has. What you guys are doing? You are watching. Getting it? So don't be watcher, be a doer. So this is, what is this? This is called as a soldering gun. ही आहे soldering gun. Clear? कशी असते? इथं प्लास्टिक आहे, इथं वडी कॉपर आहे. सोल्डर गन, याला टेम्परेचर कंट्रोल होतं इथलं सोल्डर पॉइंटचं, टिपचं. आता हा 25 वॅटचा आहे, तो सांगतोय. ही इज टेलिंग हे आहे फिलर मेटल. दिस इज filler metal. I will tell you what is filler metal, how it is manufactured. So filler metal is basically a metal which is having very low melting point. याचा melting point हा खूप कमी असतो.
Can you see this? What is written here? Flux. सो हा फ्लक्स काय आहे? हा फ्लक्स काय करतो? हे काय करतात हे फ्लक्स? ज्यांनी केले त्यांनी सांगा बरं काय करतात? हे कुठे लावतात? जिथे वेल्डिंग करायचं वेल्डिंग नाही रे, ब्रेझिंग, सोल्डरिंग. सोल्डरिंग करायचं जिथं ज्या भागाला सोल्डरिंग करायचं आहे त्याला आधी क्रीम लावतात. त्याला आधी ही काय लावतात? क्रीम लावतात. इट इज अ वन टाइप ऑफ क्रीम. आय विल एक्सप्लेन एव्हरी पार्ट. इथं कसं आहे, हा गोल नाहीये, हा राऊंड नाहीये. हा काय केलाय? त्याला एक चांफर दिलेला आहे, एक तिरका कट दिलेला आहे त्याला. क्लिअर? दिस टिप इज नॉट फ्लॅट, दिस टिप इज नॉट राऊंड. इट इज हॅव्हिंग ए अँग्युलर कट. त्याला एक असं अँग्युलर कट केलेलं आहे आणि फ्लॅटन केलेलं आहे. क्लिअर? हे कॉपरचं असतं. हे फिलर मेटल. काय झालं इथं? व्हॉट ही हॅज डन? त्यानं वायरला टच केल्यावर काय झालं? वायर काय झालं? वायर मेल्ट झाली. वायर मेल्ट झाली का? हा टिप आपण गरम केला. वी हिटेड दिस टिप. हा टिप गरम करून ह्याला टच केल्यामुळे काय झालं? हा मेल्ट झाला आणि ह्याच्यावरती आला. नको असलं तर तुम्ही काढून घेऊ शकता. दोन क्लिप लावून त्यांनी काय केलं? होल्ड केलं, ह्याला पकडलं. नाव ही इज अप्लाइंग द सोल्डर. It's getting cooled. He is passing the hot air. ENTC people, get motivation from him. Second year onwards, you have to do it. ENTC and sometimes electrical. Now he is going to solder this. You guys need to do soldering also, huh? The ENTC and electrical people. Getting it? So he has made soldering there. कुठे गेला? I will put this video in your what we call it, in your that
टीचिंग डायरी ना, divisions teaching diary, and I will explain you, don't worry. Just today we have seen its workings video. आपण याचा फक्त वर्किंगचा व्हिडिओ बघितलाय, डिटेल मध्ये आपण बघूया त्याला आज. Don't worry. Okay guys, ठीक है, you got the process, है ना, how he is doing the soldering. Clear? So now he is cleaning the joints. He had shown you the two types. One is soldering the wires, and then second is soldering the electrical components. Clear? So he has shown us the videos. So now in detail we will see this complete soldering process. What are the components he used? What is the significance of all those components? ते सगळे components काय आहेत, कशासाठी वापरले जातात, त्यांचं काम काय, ते सगळं आपण उद्याच्या लेक्चरला बघूयात in detail process. ठीक आहे? So we will stop here. We got only 2 minutes, so we'll stop here. ठीक आहे? Thank you.